ये वो आपका हैदराबाद में जो पैराडाइज फेमस है वही है क्या ये? जी सर. हे म्हणतायत पण हैदराबादची पॅराडाईज बिर्याणी आहे आणि ही एबीची पॅराडाईज हैदराबादी बिर्याणी. ओरिजिनल हैदराबादची पॅराडाईज आहे का कुठली आहे काय आहे याच्या वादामध्ये नको पडायला. ट्राय करूयात. इंग्लिश मटन दम बिर्याणी हैदराबादी है ना? जी हैदराबाद. ये रेगुलर पोर्शन है, ये बहुत बड़ा नहीं है. तो ये कितने लोगों के लिए? 1 people. ये मिर्ची का सालन, ये तो हैदराबादी बिरयानी में चाहिए एंड दिस इज देयर रायता. राइस टेस्ट यू फ्लफी फ्लफी एकदम. राइस इनक्रेडिबल ना, इनक्रेडिबल. मला एक तर ऑइली नाही आणवत आहे, मसाले सुंदर दिसतात त्याच्यामधले. एवढा चांगला राईस या अख्ख्या सिरीजमध्ये मी पहिल्यांदा खातोय. राईसचा वर्डिक्ट आहे 10 on 10. हैदराबादी बिर्याणी आणि त्याचं सालन ही एक अजब रेसिपी आहे प्रकार. खोबरं, मिरची, शेंगदाणे हे ऐकून आपल्याला आपल्या उपवासाच्या आमटीची आठवण येऊ शकते, पण खाल्ल्यावर नाही. उपवासाची आमटी काय, मटण आहे, मीठ आणि मसाला तोडायला तरी थोडासा त्रास होतोय. फ्लेवरला मटण शाईन करतोय राधा त्यांचा मसाला, विच इज अ ग्रेट थिंग. मटण अजून थोडं शिजायला हरकत नाही. मटणाला जेवढा वाईट अपेक्षित आहे त्यापेक्षा थोडा जास्ती वाईट आहे. मीठ आणि मसाल्याला 6 मार्क दिले 10 पैकी. मी टू राईस रेशोला कसं तर वर्डिक द्यावं मला कळत नाही आहे. त्या लोकांनी कन्फ्यूज केलं मला. कॅमेरा बघून जास्ती दिलेत पीसेस, पण हे जर 3 पीसेस असतील रेग्युलरमध्ये तर ॲक्च्युली पीसेसची साईज चांगली आहे, पण भाताची क्वांटिटी खूप आहे. शेवटचा काही भात तुम्हाला विदाऊट मीठ खावा लागू शकेल. मग मीठ टू राईस रेशोला आपण 7 out of 10 देऊयात. मीठ सफिशियंट आहे पण राईस खूप आहे. फ्लेवर्स खूप जवळ जातात हैदराबादच्या, खूप खूप जवळ. पण बिर्याणी लाईट आहे, हेवी नाही आहे अजिबात. आपल्या FC रोडवर एकदम प्राईम स्पॉटवर 3 मजली उघडलं या लोकांनी. वेगळा एक्सपिरियन्स आहे, वेगळी चव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तेलकट नाही आहे. 430 रुपयाची एक प्लेट आहे. पुढची बिर्याणी खायला पुण्यात कुठे जाऊ, पुण्याच्या बाहेर कुठे जाऊ, तुमच्याकडे काही युनिक सजेशन असेल तर नक्की सांगा. आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात एक प्लेट बिर्याणीच्या नवीन एपिसोडला.